नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू आणि खाण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोन भावांवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 जून रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या दरम्यान मेयो हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या चंद्रलोक बिल्डिंग परिसरातील एका गॅरेजमध्ये ही घटना घडली। फिर्यादीचे वडील या ठिकाणी 4 चाकी वाहनांचे दरवाजे दुरुस्तीचे काम करतात। यावेळी आरोपी मोहम्मद रियाज हा तेथे आला आणि त्याने खाण्यापिण्यासाठी तसेच दारूसाठी पैशाची मागणी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला। आरोपीने शिवीगाळ आणि धमकावण्यास सुरुवात केली। घडलेला प्रकार फिर्यादीने घरी जाऊन आपल्या मुलांना सांगितला। त्यानंतर दोन्ही मुलं गॅरेजवर आली। काही वेळातच आरोपी पुन्हा घटनास्थळी पोहोचला आणि पुन्हा वाद सुरू झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने फिर्यादी तसेच त्याच्या भावावर चाकूने हल्ला केला। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सध्या फिर्यादीच्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे। पोलिसांनी फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींची ओळख पटवून विशेष पथकाच्या मदतीने अवघ्या 2 ते 3 तासांत सर्व आरोपींना ताब्यात घेतले। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दुपारी म्हणजेच 1 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चंद्रलोक बिल्डिंग मेयो हॉस्पिटलच्या बाजूला जे फिर्यादी आहेत त्यांच्या वडिलांचं एक छोटं गॅरेज आहे की ज्याच्यामध्ये ते गाडीचा 4 व्हीलरचा गाडीचा दरवाजा रिपेअर करतात। काल ते त्या ठिकाणी असताना यातील आरोपी जो आहे मोहम्मद रियाज म्हणून हा त्या ठिकाणी आला आणि त्यांनी खाण्यासाठी आणि दारूसाठी पैसे मागितले होते आणि ते पैसे त्यांनी देण्यासाठी त्यांनी नकार दिला असता त्यांनी धमकी आणि शिवीगाळी केली। म्हणून यातले जे फिर्यादी आहेत ते फिर्यादी घरी गेले आणि त्यांनी आपल्या मुलांना हा प्रकार सांगितला। तर त्यातले जे मुलगा आहे जो दोन्ही मुलं आहेत तर ते मुलं त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर पुन्हा आरोपी जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळी केली, त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादी आणि फिर्यादीच्या भावाला चाकूने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणून ते पसार झाले। सदर ठिकाणी तात्काळ आम्ही पोलीस पोहोचलो, घटनास्थळ आणि त्या हॉस्पिटलाइज केलं। त्यातील जो फिर्यादी आहे त्याच्या भावाच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा आहे। फिर्यादींच्या मार्फतीने आम्ही पूर्ण नावं निष्पन्न वगैरे करून घेतली आणि आरोपींना आपण 2 तासात त्या ठिकाणी पकडलेले 2 ते 3 तासात आणि आरोपी सगळे आपल्या ताब्यात आहेत। त्यांना गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे। मैं शमीम अहमद अंसारी नसीम अहमद का भाई, बड़ा भाई, ठीक है। ये मेरे भाई को ये लोगों यहाँ पे आके दारू पीते हैं, उससे पैसे का मांग करते हैं और पैसा नहीं देने पे उसके पास उससे वारदात को मतलब बाचाबाची करे और बाचाबाची करके निकल गया, भाग गया मेरा भाई घर पे जाने के बाद मुझे फ़ोन लगा कि भैया वहाँ पे कुछ बदमाश लड़के आ रहे हैं, गाड़ी फोड़ेंगे। उसके बाप ने उनको फ़ोन किया कि जा रहे, बोले 10-12 लड़कों को लेके आ, यहाँ हमला ठोकना है करके। तो लड़कों ने उसको स्कॉर्पियो से आए और यहाँ पे हमलावारी जानलेवा वो लड़कों को मतलब भाई बच्चे घर पे थे। 15 साल का एक लड़का है राफे अंसारी, और फुजेल अंसारी जो है 25 साल का है, वो यहाँ काम करता है। उसने अपने बच्चों को चाबी लेके भेजा कि भैया वहाँ से गाड़ी हटा दो, कहीं ये मेरी गाड़ी फोड़ फाड़ डालेंगे तो मैं गिराइक का पैसा कहाँ से भरूँगा, जो गाड़ी यहाँ पे बनने को आती है। और उसके कारण वो बच्चे आए बेचारे चाबी गाड़ी हटाने के लिए, तो वो लोगों ने धक्का धुक्का किया। वो हिजड़ा करके रियाज है कि सिराज, क्या नाम है, रियाज नाम उसका। वो हिजड़ा आया ताली बजा के लड़कों को बोलता कि वो मेरे बुला तेरे बाप को। उसका कहा गया, बोले तेरा बाप, बोले तेरे बाप को बोले बुला। फिर यहाँ हमला होने के बाद तहसील पुलिस तकरार दिए, तकरार देने के बाद में उसको पुलिस ने अरेस्ट करी, ठीक है। और ऐसा करके लड़कों के ऊपर मतलब लड़के इधर आए कार हटाने, उससे में वो कोट्टे आया स्कॉर्पियो से और उसको उनके ऊपर हमलावारी जानलेवा 2000 से लपका लपकी पड़े। एक बच्चा बचा, एक बच्चे को मतलब कलेजे की तरफ मार पड़ा। फुजेल अंसारी मैं उनका बड़ा बाप लगता हूँ, मेरा मतलब भाई के बच्चे हो। तहसील पुलिस से ये मांग करना है कि भाई मेरे को न्याय मिलना चाहिए। ब्यूरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपुर।